काँग्रेस पक्षाच्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या या बैठकीला उपस्थित असलेल्या लातूर शहराच्या माजी महापौर गीता खानापुरे, आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी स्थायी समितीचे सभापती अशोकराव गोविंदपूरकरजी, मोहन मानेजी, विद्याताई पाटीलजी, इम्रान सय्यद, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारेच मान्यवर, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण येथील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, काँग्रेसच्या सगळ्याच संघटनांचे प्रमुख, कार्यकारिणी सदस्य, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे हंगामी अध्यक्ष सचिन बंडापल्ले, त्यांचे सारे सहकारी, सगळ्यांचीच नावं घेता येतील पण खूप वेळ झालाय आणि आपल्याला पुढच्या कामाला जायचं आहे, म्हणून मी काही भाषण करणार नाही, पण ज्या सूचना आज या ठिकाणी आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये माझं मत मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे. अतिशय उत्तम सूचना अनेकांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याची नोंदही या ठिकाणी झाली आहे. माझी अशी विनंती आहे की आता सचिन बंडापल्ले आणि त्या सगळ्या ज्या सूचनांची नोंद घेण्यात आलेली आहे त्या सूचनांवर आता अंमलबजावणी कशी करायची आहे या संदर्भामध्ये त्यांनी काही पावलं उचलायला हवी. आता इथे सगळेच आहेत, बूथवर काम करणारे कार्यकर्ते, बूथ प्रमुख म्हणून काम करणारे कार्यकर्ते, प्रभाग प्रमुख म्हणून काम करणारे कार्यकर्ते, झोन प्रमुख म्हणून काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि शहर प्रमुख म्हणून काम करणारे कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून आपल्यापैकी मला अशी विनंती करायची की काँग्रेस भवन मध्ये तुम्ही तुमचं नाव आणि तुम्ही काय करणार याची नोंद करून घ्या. आपल्यापैकी प्रत्येक आहे त्याची नोंद काँग्रेस भवन मध्ये करून घ्या. म्हणजे उगाच मोघम आणि विस्कळीत कार्यक्रम नको. नाही तर मग होतं असं की कामात सगळेच आहेत पण काम मात्र होत नाही असं नको. आणि ते स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे आणि मग तुम्ही जे नोंदवाल इथं त्याचं अवलोकन आमचे शहरातले नेते म्हणजे ज्याला स्टिअरिंग कमिटी म्हणता येईल, स्टिअरिंग कमिटी सुद्धा गठीत करा आणि ती स्टिअरिंग कमिटी त्याचा निर्णय घेईल कोण कोणत्या कामाला पात्र आहे आणि तो सामूहिक निर्णय असेल
आणि आपण असं समजूया की त्या स्टेअरिंग कमिटीने जो निर्णय केला तो आपल्या सगळ्यांना मान्य असेल. पुन्हा परत स्टेअरिंग कमिटीने आमच्यावर अन्याय केला अशी एक नवी भूमिका कोणत्याही कार्यकर्त्यांना घेण्याची आवश्यकता नाही. समजा एखाद्याला काम मिळालंच नाही तर त्यांनी आमच्या माग जरी प्रचारामध्ये हिंडलं तरी काही आमची फार हरकत आहे असं मला वाटतं. आणि मग आता काम हे बारकाईच आहे. म्हणजे आपण बूथ मध्ये 1000 मतं आहेत, 250 घरं आहेत आणि 250 घरं कशी वाटून घ्यायची आणि मतदानापर्यंत त्या घरांशी आपला कसा संपर्क असला पाहिजे आणि मग त्याची देखील नोंद आपल्याकडे. मला असं वाटतं की ही जी सगळी कामं आपण करतोय अपलोड सुद्धा करण्याची व्यवस्था असते, नोंद झाली पाहिजे त्या कामाची. आणि ती देखील व्यवस्था पक्षाकडे काही आहे का आम्ही पाहू, जेणेकरून पक्षाची वॉर रूम असेल, काँग्रेस भवन आहे, आपल्या बूथ मध्ये बूथ प्रमुख आहे, आपल्याकडे प्रभाग प्रमुख आहे, झोन प्रमुख आहे वगैरे वगैरे, तिथं ती नोंद झाली पाहिजे. तिथं कुठेही जरी नोंद नाही झाली की तुमच्याकडे जे रजिस्टर आहे त्याच्यामध्ये तरी ती नोंद पाहिजे आणि ते रजिस्टर तुम्ही इथं जमा केलं पाहिजे. आता नाही, मतदान झाल्यावर की हे मी काम केलं, त्या कामाचं रेकॉर्ड आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते कामाचं रेकॉर्ड पक्षाकडे आपल्याला जमा करता आलं. आणि हे सगळं आपल्याकडे कसं असतं की बूथ प्रमुख होण्यासाठीच भांडण आहे. बूथ प्रमुख, मैं 25 साल से कर रहा हूं, अब ये कौन नया आ गया वगैरे वगैरे. त्यामुळे जे 25 वर्षापासून काम करतात त्याला काही डावलण्याचं कारण नाही. पण त्याच्याकडे जर प्रतिसादच मिळत नसेल पक्षाला तर मात्र तिथं पर्यायी व्यवस्था आपल्याला करावी लागते. आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीला सुद्धा माझी अशी विनंती आहे की तुम्ही जर बदल करणार असाल त्याच्याशी चर्चा करू, तडकाफडकी नको. त्याच्याशी चर्चा करू, बाबा हे काम आहे, हे होत नाही आपल्याकडनं, आपण वेळ देऊ शकत नाही, आपल्याला वारंवार विचारणा केलेली आहे तरी हे होत नाहीये, तर मग आपल्याला इथं वेगळा माणूस नेमावा लागेल. तुमच्याच शिफारशीनं असो, तुमच्या ना हरकतीनं असो, हे आपल्याला करावं लागेल. आणि याच्यामध्ये काही कुठं स्पर्धा नाहीये आणि काय इथं कोणी पुढं राहिलं मागे राहिलं म्हणून एकाला जास्त न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय होईल असंही काही मानण्याचं कारण नाही. मग हे आपल्याला करावं लागेल. प्रत्येक कामाची सूचना झाली पाहिजे ही सुद्धा धारणा चुकीची आहे. स्वतःहून सुद्धा काही कामं करता येतात. आता आम्हाला पक्षानं काही प्रत्येक कामाची सूचना दिलेली नाही तरी आम्ही आपलं पक्षासाठी महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जे आमच्या परीने आम्हाला करता येतं ते आम्ही करतोय. आम्हाला काही सांगितलेलं नाही पक्षाने की हे करा आणि ते करा, पण आम्ही आमच्या पक्षासाठी जे काही आपल्याला करता येईल. शेवटी पक्ष हा सत्तेमध्ये आला पाहिजे कारण त्या सत्तेतून आम्हाला सामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे आणि ते जर करायचं असेल तर हे आपल्याला सगळ्याला करावं लागेल. आणि जसं आम्ही मराठवाड्यात करतोय तसं तुम्हाला लातूरमध्ये करावं लागेल, तुमच्या प्रभागात करावं लागेल, तुमच्या बूथमध्ये करावं लागेल. आता हे डोर टू डोर ज्याला समजा हिंडता येत नाही तरी काही हिंडायची गरज नाही, तरी सांगावं मी दुसरं काम करतो. म्हणजे जनसंपर्क जो आहे तो काही कमीपणाचा असत नाही. म्हणजे जनसंपर्कावर तर सगळं आहे. तुमचा जर संपर्क नसेल तर मग काय राजकारणावर. आणि म्हणून असं कधी कधी होतं तर मी कुठे जाऊ डोर टू डोर वगैरे वगैरे असं होऊ शकतं, त्यात काही चुकीचं नाही. पण ज्यांना समजा त्याची अडचण असेल त्यांनी करू नये, दुसरं काम काय. आपल्याकडे दुसरी सुद्धा काम आहे. म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा आपलं हे जे काही फौज आहे, सैन्य आहे, संच आहे, याच्यामध्ये पहिल्यांदा ओरिएंटेशन झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण इथे एकत्रित बसलेले आहोत. आणि म्हणून मताधिक्य किती मिळेल ते आपल्या मेहनतीवर आहे. आपली अपेक्षा असू शकेल लाखानं निवडून यावं,
तसं काम जर जमिनीवर झालं नाही तर ते काही साध्य होईल असं वाटत नाही. त्यामुळं जिद्दीनं आपण पेटून उठलं पाहिजे आणि आपण कामाला लागलो. आणि म्हणून या संदर्भामध्ये आता सुद्धा ही बैठक संपल्यानंतर आज किंवा 1-2 दिवसामध्ये तुम्ही परत इथे या. आता काँग्रेस भवन हे 24 तास सुरू आहे. तुम्ही रोस्टर करा, ड्युटी लावा. इथं 4-6 लोक असले पाहिजे. चहा पाणी नाश्ता, आवश्यकता असल्यास जेवण सुद्धा इथं उपलब्ध असेल. आपल्याकडे आहे वर व्यवस्था. आला कोणी कार्यकर्ता बसलाय 2-3 तास, जेवायची वेळ झाली, जेवला, गेला निघून. हे सुद्धा इथं झालं पाहिजे. तर ती सुद्धा व्यवस्था काँग्रेस भवन मध्ये असली पाहिजे. हे केंद्र असं गजबजलेलं असलं पाहिजे. रोज कोणीतरी येत आहे, माहिती देत आहे, माहिती विचारत आहे, प्रचाराचं साहित्य घेऊन जात आहे, मतदार याद्या जमा करत आहे, आणखी माहिती मागवत आहे. हे सगळं आपल्याला करता येईल. आणि म्हणून आता मतदान करून घेणं हेच महत्वाचं आहे आणि फार सोयीचं आहे. आता अनेकदा आम्ही सगळेच निवडणुका लढवतो, कोणीतरी कुठं निवडणुका लढवतं. पण महानगरपालिकेमध्ये जसं झाडून मतदान होतं तसं विधानसभेमध्ये होत नाही. आणि जसं विधानसभेमध्ये होतं तसं लोकसभेमध्ये होत नाही. काय कारण आहे याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून आता निवडणुका आणि आता निवडणुकीचं व्यवस्थापन, निवडणुकांचं काम हे बदललेलं आहे. आता अनेक राजकीय पक्षांनी नवं तंत्र स्वीकारलेलं आहे आणि त्या नव्या तंत्राद्वारे आता निवडणुकीचं काम होत आहे. सोशल मीडिया आलेला आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डेटा, खूप महत्वाच्या या सगळ्या बाबी आता आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत. याचा सदुपयोग केला पाहिजे. आणि विरोधकांची चर्चा करू नका. काय करायचं आपल्याला? फोन का उभं राहिलं? काय आपला प्रश्न आहे तो? नाही, आपला प्रश्नच नाही. आपला प्रश्न काय? काँग्रेस पक्ष कसा निवडून येईल, काँग्रेस पक्ष मतदारांपर्यंत कसा पोहोचेल, काँग्रेस पक्षाला मला मताधिक्य कसं देता येईल, काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम मला लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील, काँग्रेस पक्षानं केलेलं काम मला लोकांना कसं सांगता येईल आणि लोकांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या काँग्रेस पक्षाला मला कशा कळवता येतील, हाच खरा मुद्दा आपल्या समोर आहे. आणि म्हणून मला आपल्याला एक विनंती करायची आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठीक आहे की काय होतं, इकडे कुणाची हवा आहे, तिथं काय कसं आहे, ही चर्चा तुम्ही करा. पण लातूर सोडून, लातूरमध्ये काही होणार नाही. लातूरचा जो मतदार आहे हा सुजाण आहे. आजवर त्यांनी जो निर्णय केलेला आहे तोच निर्णय तो मतदार घेईल अशी आमची खात्री आहे. आणि म्हणून तुम्हाला काही राजकीय चर्चा करायची असेल तर ती कृपा करून लातूर सोडून, जहां वो चर्चा है वहां वो चर्चा है, आके हमसे लोग कह रहे हैं और मैं ये सोच रहा हूं कि चर्चा तो हम ही कर रहे हैं. त्यामुळं चर्चा करायची गरज नाही. पक्षाकडे इंटेलिजन्स असतो, पक्षाकडे माहिती येत असते. आपल्याला असं वाटत असतं की ही माहिती आपण देतोय, हा ठीक आहे, काही नाजूक माहिती असेल ती द्यावी लागते. पण काँग्रेसला चर्चेत ठेवा, इतर पक्षाला चर्चेत ठेवू नका. हे तरी किमान काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलं. आज खूप सुंदर भाषण झाली. मस्के गुरुजी बोलले, आमचे मकबूल बलांडीकर बोलले. आता ते दोघही बोलताना कॅमेरा बंद होता. नहीं क्यों? अरे वो विक्रांत कह रहे थे कि इसको वायरल करना है. नहीं ऐसा नहीं, आप सबको रिटेक चाहिए. नहीं खरंच खूप छान
भाषण त्यांनी या ठिकाणी केली, मुद्द्याला हात घातला आणि कसं अगदी आपल्या सगळ्यांना त्यांनी ऊर्जा त्यांनी आपल्यामध्ये भरली. त्यांचंही मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं. कोणी म्हणालं परगावचे मतदार आहेत त्यांना परत घेऊन यायचं. आता तुम्ही बूथवर काम अनेक वर्ष केलेलं आहे, तुम्ही नावं द्या पक्षाकडे की बाबा आमच्या बूथ मध्ये 1000, 800, 900 मतदार आहेत, त्यापैकी मयत एवढे आहेत, स्थलांतरित एवढे आहेत, लातूर मध्ये स्थलांतरित एवढे आहेत, लातूरच्या बाहेर स्थलांतरित एवढे आहेत, दिव्यांग एवढे आहेत, शासकीय कर्मचारी जे निवडणुकीच्या कामावर आहेत ते एवढे आहेत आणि ज्येष्ठ नागरिक एवढे आहेत. एवढीच माहिती आम्हाला पाहिजे. ती सुद्धा माहिती आमच्याकडे येत नाहीये. याद्या देऊन आपल्याला 1.25 महिना झाल्या. पक्षाकडलं याद्या देऊन 1.25 महिना झाला. अजून ती यादी काही आमच्यापर्यंत येत नाहीये. मग हे याचं सुद्धा आपल्याला कुठेतरी अवलोकन करावं लागेल, विचार करावा लागेल. मी याद्या काय येत नाही, सगळं जर आपल्याला तोंडपाठ आहे, 2 दिवसाचं काम आहे, त्या याद्या आल्या पाहिजे, त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. शेवटी आता परगावला जे मतदार आहेत त्यांना संपर्क करावा लागेल, कुठे आहेत त्यांना विचारणा करावी लागेल की येणार आहेत का नाही. या कामाला अवधी लागतो आणि म्हणून हे सगळं काम आपल्याला करावं लागेल. आणि पुन्हा हे जे काही मतदार आहेत जे इथं आहेत, मतदानाचा हक्क बजावू शकतात, त्यांना मतदानाच्या केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी सुद्धा बूथ प्रमुख आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांची आहे. आणि त्याच्यावर निरीक्षण करण्याची जिम्मेदारी ही आमच्या नेत्यांची आहे. हे देखील आपल्याला काम करावं लागेल. आणि म्हणून आता आम्ही काय सुरू केलंय, 350 बूथ पैकी त्या कामामध्ये क्रमांक 1 ला बूथ कोणता आहे. आता याचं रोज ऑडिट थोडक्यात सुरू आहे. तेही आम्ही तुम्हाला कळू की हे थोडं कमी आहे, हे थोडं पुढे आहे, हे सांगावं लागेल तुम्हाला. वेळ खूप आहे, अजून महिनाभर आहे वगैरे, कशाला, आपण सराव करू ना आणखी. म्हणजे आपल्याला जर परीक्षा द्यायची असेल, वेळ आहे परीक्षेला म्हणून अभ्यासच नंतर सुरू करू असं म्हणायचं काय कारण आहे. परीक्षेची तारीख ठरलेली आहे, परीक्षा आपल्याला द्यायची आहे. मग अभ्यास जर पूर्ण करून आपण 3-4 सराव जर केले लातूर पॅटर्न सारखे, तरच मेरिट मध्ये येऊ ना. पण वेळ खूप आहे म्हणून आता काय बघू आपण वगैरे वगैरे, हा जो काही हे आपण का अभ्यास पूर्ण करून ठेवू. एकदा तुमचा अभ्यास पूर्ण झाला हे तुम्ही आमच्याकडे नोंदवलं पक्षाकडं की मग ती सोय असते. पुन्हा फक्त रिव्हिजन करायचं. रिव्हिजन काय, पुन्हा थोडा वेळ लागतो. रिवाइज करायचा आहे तुम्हाला पोर्शन, त्याला फार वेळ लागत. आणि शाळेच्या आणि कॉलेजच्या अभ्यास परीक्षेसारखं आहे. म्हणजे मला माहिती आहे काही विद्यार्थी एवढा ते अभ्यास अगोदरच करतात की पेपर उद्या आहे तर आज पिक्चरला जातात. काही त्यांच्या डोक्यामध्ये एवढा सराव केलेला असतो, संध्याकाळी पिक्चरला जातात आणि उद्या पेपर देतात आणि टॉप करतात. कारण अभ्यासच एवढा केलेला आहे की त्याला सगळं तोंडपाठ आहे. अगदी झोपेत जरी त्याला विचारलं तर तो सांगू शकतो की हा इथं आहे, हा तिथं आहे, हा तिथं आहे वगैरे वगैरे. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. आपल्याला हर घर दस्तक ही मोहीम राबवावी लागेल. सुबह 10 से रात को दस्तक, हर घर दस्तक. हे जोपर्यंत आपण करणार नाही, शेवटी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत, आपल्याला आपल्या पक्षाचं सरकार आणायचं आहे, आपल्याला एक आमदार त्या पक्षाचा निवडून द्यायचा आहे. तर या निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत त्याच्या दारापर्यंत आपल्याला जावं लागेल, घरात बसून चर्चा करावी लागेल, त्याचं काय म्हणणं हे ऐकून घ्यावं लागेल.
तुमचं काय म्हणणं आहे तरी ते ऐकतच असतो तो, पण त्या मतदाराचं काय म्हणणं आहे हे आपल्याला ऐकावं लागेल. आणि आपल्याला प्रत्येक प्रभागाचा वेगळा जाहीरनामा तयार करायचा, प्रत्येक गावाचा वेगळा जाहीरनामा तयार करायचा आहे. आणि हे जे काही जाहीरनामे आहेत याचा संयुक्त जाहीरनामा हा लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा जाहीरनामा असेल. आणि 2024 ते 2029 या 5 वर्षामध्ये या जाहीरनाम्यावर काँग्रेस पक्ष काम करेल हे आपल्याला लोकांना सांगायचं. काय केलं म्हणून तुम्हाला विचारतील लोक पक्षाकडनं, आम्ही तुम्हाला टॉकिंग पॉइंट्स देऊ, काय बोललं पाहिजे, काय मुद्दे आहेत, काय केलं ते सांगता आलं पाहिजे आपण काय केलं. आणि महायुती सरकारला जो जाब विचारायचा आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा तुमच्याकडे तर मुद्दे आहेतच, आणखी तुम्हाला मुद्दे आम्ही देऊ की तुम्हाला विरोधकांना हे प्रश्न करायचे. 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष त्यांची सत्ता आहे आणि ते आम्हाला प्रश्न करतायत तुम्ही काय केलं. 7.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे सांगा. 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने लातूरला येऊन जी आश्वासनं दिली, ज्या घोषणा केल्या, त्यापैकी काय पूर्तता झाली हे तरी सांगा. मराठवाडा रेल कोच फॅक्टरी इथं 50,000 लोकांना काम मिळेल, कुठे 50,000 लोकांना काम मिळेल अशी घोषणा केली. त्याचं उत्तर हे द्यायला तयार, उजनीवरनं पाणी आणू ही घोषणा केली. नाही आणू शकलो तर राजकारणात तर संन्यास घेऊ, याची उत्तरं कोण देणार आहे. लातूरमध्ये हे जे खून खराबे होत आहेत याची उत्तरं कोण देणार आहे. सरकार कोणाचं आहे, प्रशासन कोणाचं आहे, पोलीस दल कोणाचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही आहेत. कुठं जायचं सामान्य माणसाने. आमच्या माजी नगरसेवकांकडे दुर्दैवानं काही अधिकार राहिलेले नाही, तेही थकून गेले त्या महापालिकेमध्ये जाऊन कमिशनरला निवेदन देऊन, काहीच होत नाही. त्यांचाही काय अधिकाऱ्यांचा कमिशनरचा दोष नाही, सरकारनं त्यांना जे सांगितलंय तेच ते करतात. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे आणि हे लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जावं लागेल. आज महागाई, बेकारी, महिलांच्या वरचे अत्याचार, महाराष्ट्रात बाहेर चाललेले उद्योग, फोडाफोडी, याची कोण उत्तर देणार आहे. आपल्याला प्रश्न करावे लागतील. आणि म्हणून काँग्रेस पक्षानं, मला असं वाटतं, ही एक प्रश्नावली तयार केली पाहिजे की याची उत्तरं द्या. आपण त्यांना प्रश्न केले पाहिजे. आज सामान्य माणसाला कुठल्याही शासकीय कचेरीमध्ये त्रास होतो, अडचण होते. लातूरमध्ये तुमच्यापैकी अनेकांना, तुमचेही काही मित्र नातेवाईक असतील तर त्यांना सुद्धा शासकीय कचेऱ्यांमध्ये पैसे दिल्याशिवाय काही फाईल हालत नाही अशी आम्ही चर्चा ऐकतोय. याचा दोष सरकारचा आहे. सरकारनं नेमलेले अधिकारी आहेत आणि सरकारचं जर नियंत्रण त्या अधिकाऱ्यांवर नसेल, व्यवस्थेवर नसेल, तर ही व्यवस्था बदलावी लागेल. आपल्याला जर पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था हवी असेल आणि व्यवस्था बदलायची असेल तर निवडणूक हे एक साधन आहे ही व्यवस्था बदलायची. आणि येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदानातून आपल्याला ही व्यवस्था बदलता येऊ शकते हे मतदारांना सांगितलं पाहिजे. हे आपण लक्षात ठेवा. आमचे सगळे नेते यांनी देखील शहरामध्ये, शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये कुठं काय चाललंय, कुठं
यंत्रणा चांगली आहे, कुठं कमकुवत आहे, याची सुद्धा चाचपणी आणि निरीक्षण सर्वेक्षण सातत्यानं करत राहिलं पाहिजे. एखाद्या प्रभागामध्ये आपल्याच कार्यकर्त्यामध्ये भांडण आहेत किंवा वादविवाद आहेत, ते आपण मिटवले पाहिजेत. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि आता काँग्रेस पक्षाची ही व्यवस्था आपण इथं नेमतोय. मला याची कल्पना आहे की अनेकांना उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका लढवायच्या आणि जे बाजी नगरसेवक आहेत त्यांचे जे प्रभाग आहेत तिथं साधारणतः त्यांना असं वाटत असतं किंवा इथं माझ्या ऐकण्यातली किंवा मी नेमेल ती कार्यकर्ते त्यांनीच काम तिथं केलं पाहिजे असं आहे सगळं. तेही आपलेच कार्यकर्ते आहेत. पण आता पक्ष निवडणूक लढवतोय, पक्षाने एक उमेदवार दिलेला आहे आणि त्या उमेदवारासाठी अनेक लोक काम करत आहेत. आपलं एखाद्याचं जमत नसेल, ठीक आहे, उद्या लातूर शहर महानगरपालिकेला ज्याला तिकीट मिळेल तिथं जी व्यवस्था त्याला नेमायची आहे ते अधिकार त्याचेच आहेत. त्यामुळं कसलीच अडचण येऊ नये. नाही तर मग हा माझा हा तुझा याची फार आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण त्याची अडचण होऊ शकते. अनेकांनी आता सांगितलं की जो सामान्य कार्यकर्ता आहे तो खरा तिथं उभा राहून ते सगळं काम करतोय. तसं जरी असलं तरी इथं सुद्धा जे सगळे नेते आज आहेत ते सुद्धा एकेकाळी सामान्य कार्यकर्ते होते आणि सामान्य कार्यकर्ते याच्यापासून त्यांनी देखील सुरुवात केली आणि मग आज इथं ते आलेले आहेत. आणि मग ही प्रक्रिया असते. उद्या काही नवे चेहरे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये येतील, ते उभे राहतील, ते निवडून येतील. अशा प्रकारे देखील ही प्रक्रिया सुरू असते. हे मला आपल्याला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या वाद विवादांमध्ये सुद्धा न पडता आपल्याला हे काम येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. हे मला मुद्दामून सांगायचं. आणि जिथं साधारणतः हे रुसवे फुगवे जे आहेत किंवा बोलवलं तर लवकर यायचंच नाही कारण ते त्याला सोयीचं नाही, त्याला सोयीचं नाही म्हणजे त्या कार्यकर्त्या मग बोलतो, विचारतो, मग हाच कशाला, अच्छा त्याला सांगितलं का, बर करू द्या, असं चाललंय. पण हे जे सगळं चाललंय त्याची इत्थंभूत माहिती खडान खडा आमच्याकडं 165 दिवस येत असते. आम्ही काय ती लगेच लातूरची एक राजकीय संस्कृती आहे आणि मराठवाडा आणि लातूर ही संतांची भूमी असल्यामुळं इथं राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा संयम हा प्रचंड दिलेला आहे. आणि म्हणून त्यात सुद्धा मला असं वाटतं ही जी काही स्पर्धा आहे ही निवडणुकीच्या काळामध्ये स्पर्धा असू नये. स्पर्धा कधी असावी, पक्ष वाढवायचा आहे, संपर्क अभियान सुरू करायचं आहे, पक्षाचे सदस्य नोंदवायचे, याच्यामध्ये ती स्पर्धा असू शकते ना. पण अशा वेळेला जेव्हा युद्ध सुरू आहे तिथं जेव्हा अशा भावना व्यक्त होतात किंवा असे प्रश्न उपस्थित होतात तर त्याला मात्र आपल्याला थोडस बाजूला सारून आपल्याला काम करावं लागेल. म्हणजे त्या ज्या भावना आहेत प्रत्येकाला त्याला बाजूला सारून आपल्याला पुढे जावं.
हे देखील मला इथं मुद्दामून आपल्याला सांगायचं. अनेक बूथवर काम सुरू झालेलं आहे, अनेक बूथवर अजून काम सुरू व्हायचंय आणि साधारणतः जे माजी नगरसेवक राहिलेले आहेत किंवा ज्यांना कोणा महानगरपालिकेच्या निवडणुका लढवायच्या त्यांनी तर सतर्कच असलं पाहिजे की माझं समजा हे जर कार्यक्षेत्र असेल तर या कार्यक्षेत्रामध्ये पक्षाला चांगलं मताधिक्य मिळालं पाहिजे. इथं कुठेही तक्रार येता कामा नये. मला जरी 4 पावलं मागं सारायची वेळ आली तर ती सारायची माझी तयारी आहे. अशा प्रकारे त्यांनी पावलं उचलली पाहिजे. आता डॉक्टर शिवाजी काळगे जेव्हा लोकसभेला निवडणूक लढवत होते तेव्हा ही चर्चा सुरूच होती की लातूर शहर विधानसभेत किती लीड मिळेल, लातूर ग्रामीण मधून किती लीड मिळेल, लोहा कंधार मधून किती लीड मिळेल, अहमदपूर मधून किती लीड मिळेल, उदगीर मधून किती लीड मिळेल, निलंग्यातून लीड किती मिळेल, ही चर्चा असतेच. आपण सगळ्यांनी मिळून लातूर शहर विधानसभामध्ये काम केलं आणि आपण सर्वाधिक मताधिक्य डॉक्टर शिवाजी काळगे यांना लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिलं. हे सगळं आपल्या प्रयत्नातून घडू शकलं. आपण जर प्रयत्न केले नसते किंवा आपल्यामध्ये जर तूफळी निर्माण झाली असती कदाचित हे मताधिक्य आणखी कमी झालं असतं. आणि म्हणून तोच नियम तेच सूत्र आपल्याला बूथवर लागणार, प्रभागात लागणार आणि म्हणून समन्वय असला पाहिजे. आपण तर फक्त काँग्रेस पक्षाचं बोलतोय पण उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या इतर पक्षाला देखील आपल्याला बरोबर घ्यावं लागेल. त्यांच्याबरोबरही आपल्याला समन्वय साधायचा आहे. आणि म्हणून आता बूथ मध्ये जसं आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी केलेली आहे तशी बूथवर सुद्धा महाविकास आघाडी झाली पाहिजे तरच आपल्याला हे यश संपादन करता येऊ शकेल. बूथवर महाविकास आघाडी आणि म्हणून तो प्रयत्न आता आपला असला पाहिजे. हे काम सुरू करत असताना बूथवर आता किती मताधिक्य आपल्याला मिळवायचं आहे. मी आता भेटीगाठी सुरू आहेत, पदयात्रा सुरू आहेत, बैठका सुरू आहेत, मेळावे सुरू आहेत, सभा सुरू आहेत. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की अलीकडे जेवढ्या आपण निवडणुका लढलो त्या सगळ्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जो पाठिंबा मला अनुभवायला मिळतोय तो दांडगा आहे. हवा आपली आहे. त्या हवेला आता दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं आणि ती दिशा तुम्ही द्याल ही माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून या सूत्राप्रमाणे जर आपण कामाला लागलो आणि आपल्या कामाची नोंद जर पक्षाकडे राहिली तर भविष्यामध्ये तुम्हाला जिथं आम्हाला संधी देत आहे येईल तिथं आम्ही तुम्हाला संधी देऊ. शहरात देऊ, ग्रामीण मध्ये देऊ, तालुक्यात देऊ, जिल्ह्यात देऊ, विभागात देऊ, राज्यात देऊ. ज्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे, ज्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट नाही पण कार्यकर्ता अतिशय दमदार आहे त्याला शासकीय समित्या आहेत तिथं आम्हाला नेमता येईल. हे देखील आपल्याला काम करायचंय. आणि काही लोक जे आहेत ते अजूनही आपल्या पायावर उभे राहिलेले नाही, अजूनही अडचणीत आहेत, अजूनही संघर्ष करतायत आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये. तर अशा कार्यकर्त्यांना सुद्धा उभं करणं आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे त्याला साथ देणं हे सुद्धा आम्ही या निमित्तानं करणार आहोत. हे मला मोठा होत खूप करता येण्यासारखं आहे.
काय मला अलीकडं कार्यकर्त्यामध्ये सुद्धा आता अशा वेगवेगळ्या विचारसरणी रुजू लागलेल्या आहेत की एखाद्या कार्यकर्त्याला गुप्त मिळालं तर इतरांना असं वाटतं की हा कार्यकर्ता यांच्या खूप जवळ आहे. गुप्त हा म्हणजे काय असं काही नाही. मला जर तुम्ही विचारलं तर एखाद्या रस्त्याचं कंत्राट ते कंत्राटदाराने करावं. आपण राजकारणात आहोत, आपण लोकप्रतिनिधी आहोत. तुम्ही तुमच्या मतदारांना विचारा ना, सर्वेक्षण करा तुमच्याच मतदारांना. तुम्ही तुमच्या मतदारांना विचारून घ्या की मी काय करणं अपेक्षित आहे. मी तुमची बाजू लातूर शहर महानगरपालिकेमध्ये मांडणं हे अपेक्षित आहे का मी लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जो आपला प्रभाग आहे तिथे कंत्राटदार म्हणून काम करणं अपेक्षित आहे. तुमच्याच मतदाराला विचारा काय म्हणतील बघा. हा एखाद्याचा व्यवसाय असू शकतो, कोणी कंत्राटदार असू शकतं, कोणी उद्योजक असू शकतं, कोणी व्यावसायिक असू शकतो. व्यवसाय असावा. तुमच्या प्रभागामध्ये जे कंत्राटदार आहेत त्यांनी ते काम करावं. आणि म्हणून कार्यकर्त्याला जो सन्मान द्यायचा आहे तो काही कंत्राट देऊन त्याचा आपण सन्मान करतो असं मला वाटतं. पण आता हे साधारणतः चलन वाढत चाललेलं आहे. आणि माझं जे भाष्य आहे याचा गैरअर्थ तुम्ही काढून घेऊ नका, कारण निवडणूक माझी आहे. आता कार्यकर्त्याला जर असं वाटलं आम्हाला कंत्राटच मिळणार नाही असं नाही. मी माझं मत व्यक्त करतो, पण शेवटी जे करायचंय ते तुम्ही सांगाल तेच करायचंय हे देखील मला मुद्दा व्यक्त व्हावं असं वाटतं. मी माझं मत मांडू शकतो. जसं तुम्ही म्हणाला भाषण देत नाही, तुम्ही विचार देताय. आम्ही मांडू शकतो आमचे विचार. तर ह्या सगळ्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक नवं लातूर घडवायचं. तुमच्याकडनं आम्ही खरं म्हणजे तुमच्याकडनं देखील सूचना असल्या पाहिजेत की जाहीरनाम्यामध्ये कोणते मुद्दे असावे. वो डॉक्टर शिवाजी काळगे जी यहाँ हैं, वो डॉक्टर हैं और वो कोशिश कर रहे हैं कि लातूर में एक एम्स आना चाहिए. इसकी कोशिश उन्होंने शुरू कर दी है. उन्होंने, उनकी चर्चा हो गई है HRD मिनिस्टर के साथ, हेल्थ मिनिस्टर के साथ. तो वो काम उन्होंने शुरू किया है. लेकिन एम्स एक दिन आ जाएगा. लेकिन यहाँ पे विलासराव देशमुख गवर्नमेंट मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल ये आदरणीय विलासराव देशमुख साहब ने शुरू किया. विमेन्स हॉस्पिटल शुरू किया. विलासराव देशमुख गवर्नमेंट मेडिकल कॉलेज एंड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल शुरू किया. विलासराव देशमुख गवर्नमेंट मेडिकल कॉलेज एंड मदर एंड चाइल्ड हॉस्पिटल शुरू किया. तो ये सारे अस्पताल हमने शुरू किए. भाजपा की सरकार को 2.5 साल में जिस सरकारी दवाखाना की जगह हमने मंजूर कर दी महाविकास आघाड़ी की सरकार ने, तो वो 2.5 साल में उसकी एक ईंट वहां पर रचा नहीं सकी. 2.5 साल. और ये क्या हमसे सवाल पूछे. वो जगह जब मैं पालक मंत्री था तब
जी श्रीकांत कलेक्टर थे तब हमने वो दी थी, आज भी वहां पे बोर्ड लगा है, जगह हेल्थ डिपार्टमेंट को दी गई है, सरकार का ध्यान ही नहीं है। सारथी का सेंटर, सब सेंटर जो यहां पर बन रहा है बार्शी रोड पर, वो उद्धव ठाकरे साहब जब मुख्यमंत्री थे और उस कमेटी का मेंबर मैं था, तो सिर्फ ये 6 जगह हो रहा है, 4 केंद्र है आणि 2 उपकेंद्र आहे, एक कोल्हापूरला आणि एक लातूरला. तर ते लातूरचं उपकेंद्र आपल्या शहरामध्ये उभं राहत आहे, सारथीचं. हे देखील मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. महिलांना मोफत सिटी बसचा प्रवास देशामध्ये कुठलंही दुसरं शहर नाही. आज लाखो महिलांनी या लातूर शहर अंतर्गत मोफत प्रवास केलेला आहे. तो प्रवास मोफत देणं हा दृष्टिकोन नाही आहे, पण त्या महिलेचा, त्या मातेचा, त्या भगिनीचा, त्या मुलीचा प्रवास हा सुरक्षित झाला पाहिजे, हा हेतू आहे त्याच्या मागे. आणि आज लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये ही सेवा आपण पुरवू शकलो आणि ती सेवा सुरू आहे आणि ती अधिक सक्षम आपल्याला कशी करता येईल यासाठी सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलणार आहोत, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. शादीखाना उभा केला, विरोध होता त्याला. त्या शादीखान्याच्या कामाला जो निधी मिळाला तो महाविकास आघाडीच्या सरकारमध्येच मिळाला आणि ते आता काम पूर्ण झालंय, तर बुकिंग सुरू झालेले आहे आणि अल्पसंख्याक समाजाच्या आमच्या बांधवांना तिथं माफक दरामध्ये सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत, याचं आम्हाला समाधान आहे. शहरामध्ये रस्ते, नाल्या कोट्यवधी रुपये आणले, खर्च केला. पाणी पुरवठा 500 कोटी रुपयाचा निधी या लातूर शहर महानगरपालिकेला मंजूर केलेला आहे. मल्लनिसरण योजना, सीवर ट्रीटमेंट प्लांट, सीवर लाईन्स, म्हणजे जे आपलं खाणपाणी, सांडपाणी आहे ते पाईपद्वारे शहराबाहेर घेऊन जाणं, त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि ते पाणी उद्योगाला देणं, त्याचा पुनर्वापर करणं, म्हणजे जी दुर्गंध आता शहरामध्ये यापूर्वी होत होती ती आता दुर्गंध या नंतर होणार नाही, रोगराई कमी होईल, पिण्याचं पाणी तुम्हाला शुद्ध मिळेल, ते पाणी जे मिश्रित होत होतं ते होणार नाही. अशा सगळ्या योजना आम्ही या राबवलेल्या आहेत, हे देखील मला आपल्याला सांगितलं पाहिजे. अल्पसंख्याक मुलींचं वसतिगृह, मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलींसाठी वसतिगृह, शेतकऱ्यांसाठी नवी बाजारपेठ, सीसीटीव्ही, चौकांचं सुशोभीकरण, कचरा व्यवस्थापन. ढिसाळ झालं होतं कचरा व्यवस्थापनाचं नियोजन गेल्या 2.5 वर्षामध्ये. त्याच्या मागे लागून चांगला कंत्राटदार नेमला आणि आता त्यानं कचरा उचलण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि मला खात्री आहे की स्वच्छ आणि सुंदर लातूरचं जे स्वप्न आपलं आहे ते या निमित्तानं पूर्ण होईल, याबाबत माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. खूप कामं करण्यासारखी आहेत. इलेक्ट्रिक बस योजना ही मंजूर झाली, ती आता कार्यान्वित होईल. हे माहिती नसते, कार्यकर्त्याला सुद्धा माहिती पाहिजे. कार्यकर्त्याला देखील हे मुद्दे आपण दिले पाहिजेत, जेणेकरून तो त्याच्या भागामध्ये, त्याच्या गल्लीमध्ये, बोळामध्ये सांगू शकेल. अनेक पुतळे आपण इथे उभे केले, अनेक पुतळे आपण उभे केले. ज्या पुतळ्याची मागणी या शहरामध्ये झाली ती आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या पुढाकारातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा असेल, अण्णाभाऊ साठेंचा पूर्ण आकृती पुतळा असेल, शाहू महाराजांचा पूर्ण आकृती पुतळा असेल, महात्मा बसवेश्वरांचा पूर्ण आकृती पुतळा असेल, हे सगळे पुतळे
काँग्रेसने उभे केले. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा, यशवंतराव चव्हाणांचा पुतळा, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा पुतळा, स्वामी विवेकानंदांचा पुतळा, हे सगळे महापुरुषांचे पुतळे या शहरामध्ये जे आपल्याला प्रेरणा देतात, जे आपले प्रेरणा स्त्रोत आहेत, त्यांची स्मारक या लातूरमध्ये पुढाकाराने उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसनं केलं. त्याच काँग्रेसवर टीका होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मध्ये आता नव्यानं जो विकास आपल्याला करायचा आहे, मी आपल्याला इथं आवर्जून सांगू इच्छितो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 70 फुटाचा पुतळा जो आंबेडकरी जनतेला अभिप्रेत आहे, त्याचंही काम महाविकास आघाडीच करेल, काँग्रेसच करेल, हे मला बोलता. सावित्री देवी फुलेंचा पुतळा, रमाबाई आंबेडकरांचा पुतळा, महाराणा प्रतापांचा पुतळा, अनेक पुतळ्यांची मागणी आहे. या सगळ्या पुतळ्यांचं काम देखील आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी करावं लागेल. आणि याच्यामध्ये जे उर्वरित पुतळे आहेत त्याचा सुद्धा मी उल्लेख या निमित्ताने या ठिकाणी करू इच्छितो. छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा हा लातूरमध्ये उभा राहावा अशी देखील मागणी आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे. शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांचा पुतळा, वस्ताद लहुजी साळवे यांचा पुतळा, वसंतराव नाईकांचा पुतळा, राजमाता जिजाऊंचा पुतळा, संत रविदास महाराजांचा पुतळा, संतुजी लाड यांचं स्मारक आणि महाराजा यशवंतराव होळकरांचा पुतळा आणि लोकमान्य टिळकांचा. भारतीय जनता पक्ष आमच्यावर टीका करते, काँग्रेस पक्षाने ही स्मारक या ठिकाणी उभी केली. तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही एखादं तरी स्मारक उभं केलं का हे सांगा. काय केलं? हे मुद्दे आपण उपस्थित केले पाहिजे. चौकांचं सुशोभीकरण आपल्याला करायचंय, वाहतुकीची कोंडी आपल्याला कमी करायची आहे, बहुमजली वाहनतळं आपल्याला उभी करायची आहेत, फ्लायओव्हर, स्कायवॉक्स आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जिथं आवश्यक असतील तिथं आपल्याला विकसित करायचे. ऑलिम्पिक साईजचं स्विमिंग पूल या लातूरमध्ये नाही आहे, ते आपल्याला विकसित करायचंय. कारण आपले सुद्धा इथले जे ॲथलीट्स आहेत त्यांनी देखील ऑलिम्पिक्स मध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. आणि जिल्हा क्रीडा संकुल असेल, विभागीय क्रीडा संकुल असेल, या क्रीडा संकुलांच्या माध्यमातून लातूर मधले जे आमचे खेळाडू आहेत त्यांना त्या व्यवस्था पुरवणं, सुविधा देणं, जेणेकरून ऑलिम्पिक्स मध्ये देखील त्यांना सहभाग नोंदवता येईल. यासाठी आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये व्यवस्था निर्माण करायची आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. घरकुलं, गरिबांना घरकुलं किंवा गरिबांना घरं, अजूनही अनेक आमचे गोरगरीब भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि त्यांना परवडणारी घरं ही आपल्याला या लातूरमध्ये विकसित करून द्यायची आहेत. कारण लातूर आता छोटं राहिलेलं नाही आहे, लातूर वाढत चाललेलं आहे. या लातूरमध्ये या व्यवस्था आपल्याला, कारण शेवटी उद्योग जर आले, कष्ट करणारा जो माणूस आहे त्याचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे. आज या इमारती ज्या उभ्या राहत आहेत त्या कष्टकऱ्याच्या हाताच्या मेहनतीवर उभ्या राहत आहेत. आणि जर तो कष्टकरी त्याचा जर सन्मान आपण राखला नाही तर मग लातूर पण कुठंतरी हरवत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कायदा आणि सुव्यवस्था, खरं म्हणजे तात्या हे जे काही गुन्हे वाढतायत, गुन्हेगारी वाढते, याच्यावर थोडस पक्षाला लक्ष द्यावं लागेल. आता चाकू, सुऱ्या, कोयते, हातोडे हे सगळे घरात सापडत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकाने मी सांगितलं की ज्या भागामध्ये असं चालतं तिथे घरांची झाडाझडती घ्या.
आणि अलीकडे काय झालंय विक्रांत, आपल्याला आपण जे करतो ना ते सांगितलं पाहिजे. तर काय होतं, लोकांना असं वाटतं की काय याचं लक्ष नाही, यांना माहीतच नाही, असं व्हायला लागतं. त्यामुळे कधी कधी काही लोकांकडनं आपण शिकलंही पाहिजे की आता आपण चालता बोलता आपण एक कॅमेरा घेऊनच फिरावं, व्हिडिओ आणि फोटो. हा नाही, कारण आपण म्हणजे खार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी, ही जी युक्ती आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्याला सांगितली, त्या युक्तीप्रमाणेच बरं तुम्हाला असं वाटत असेल, समजा एखाद्या कुठंतरी एक अपघात झाला आणि आमचे एक अल्पसंख्याक समाजाचे व्यक्ती मृत्युमुखी पडले, ज्या क्षणी ते झालं त्याची माहिती मला मिळाली. त्या क्षणी अगदी काही सेकंदानंतर मला ती माहिती मिळाली आणि लगेच त्या ज्या काही उपाययोजना करायच्या होत्या, रुग्णालयात पाठवायचंय, पोलीस स्टेशनला बोलायचंय, एखाद्याचा जीव वाचवता आला तर आपल्याला ते करायचंय, हे सगळं आम्ही केलं. नाही, आपण सगळे हे करतो. कुणीतरी काँग्रेसचा कार्यकर्ता फोन करतो तिथं असं घडतं. आमच्या दलित समाजाच्या वर काही अन्याय झाला असेल, ओबीसी समाजावर अन्याय झाला असेल, अल्पसंख्याक समाजावर अन्याय झाला असेल, तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना त्या त्या वेळेला आम्ही दिल्या. आमचे अनेक कार्यकर्ते पोलीस स्टेशनला जाऊन आलेले. तुम्ही सुद्धा बहुतेक दाखवत नाही ते की मी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो वगैरे असं, तुम्ही सुद्धा सांगत नाही. लोकांना कळायला पाहिजे ना. मग टीका करतात कोणीतरी, हे कहा आहे, कौन आया, किधर आहे. विरोधकांना तेच पाहिजे. हरिभाऊ गायकवाड या अशाच काही घटना घडल्या तेव्हा त्यांनी तिथं आंदोलनाचा पावित्रा घेतला आणि 2 पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड व्हावं लागलं. असंही काम आपले कार्यकर्ते करतात. आणि मग हे सगळं आपण करत असताना पुन्हा पुन्हा आपल्याला तेच तेच प्रश्न करत राहणं आणि आपण सुद्धा त्याच्यातच गुंतून राहतो. आपण विरोधी पक्षाला जे प्रश्न केले पाहिजेत ते आपण कधी करत नाही. आणि आता याच्यामध्ये समित्या नेमल्या पाहिजे. कोणतं काम कोणी पाहायचं. स्टिअरिंग कमिटी तर आहेच, पण त्या स्टिअरिंग कमिटीच्या काही सब कमिटीज केल्या पाहिजे. ज्या ज्या काही कामं आता निवडणुकीमध्ये असतील त्या सगळ्या त्या समित्यांनी ते काम पाहायला हवं आणि अगदी सुसूत्र पद्धतीनं आपल्याला हे सगळं काम करावं लागेल. 29 तारखेला आपण मिरवणुकीनं अर्ज भरून मिरवणूक सभा हे सगळं होईल. मिरवणुकीबद्दल अनेकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आणि मिरवणुकीमध्ये तुम्ही फार दूरहून लोक आणणार आहात. पुन्हा 2 किलोमीटर चालायचंय, वाजत गाजत नाचत. आणि म्हणून आमच्या सगळ्या नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की एकदा लोक आले तिथं जमले की भाषणं कमी ठेवा, मोजकेच. मला जी सूचना आली ती कमी मोजके भाषण ठेवा, म्हणजे आपल्याला जो संदेश द्यायचा तो देता येईल. लोक कंटाळणार नाही, तर त्यांना पुन्हा आपल्या कामाला पुढे जाता येईल. म्हणजे एखाद्या सभेमध्ये किती 1.5-2 तास याच्यापेक्षा पलीकडे आपण बसू शकत नाही. त्यामुळे त्याचं देखील आम्ही विचार करून आम्ही त्याच्यावर पावलं उचलणार आहोत.
ती ऐतिहासिक मिरवणूक आणि सभा व्हावी अशी आशा या निमित्ताने मी व्यक्त करतो. काही देशातले राज्यातले वक्ते नेते यावेत असाही आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे त्यात किती यश मिळतं आपण पाहूया. लवकरच तुम्हाला कळेल कोण उपलब्ध आहे आणि कोण येणार आहे. आपल्याही काही सूचना असतील किंवा यांना बोलवावं प्रचाराच्या दरम्यान त्याही सूचना आपण आम्हाला द्या. आणि प्रचाराची सुरुवात 29 तारखेला केल्यानंतर मग आपण आपल्या प्रभागामध्ये कार्यरत असावं. जिथे एखादी सभा असेल तिथं तर आपण आलंच पाहिजे आणि मग पुन्हा आपल्या प्रभागामध्ये आपण कार्यरत असलं पाहिजे. साधारणतः आता हे सगळं ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टम आपल्याकडं आहेच आता. त्यामुळं मला भेटावंच आणि मग मला भेटूनच काही कल्पना द्यावी याची आवश्यकता नाही. SMS आहे, फोन आहे किंवा हे सगळे नेते आहेत जिथे तुम्ही संदेश देऊ शकता. आता हे साखळीनं आपल्याला काम करायचं. त्यामुळं त्या कामामध्ये आणि लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं. 1.25 लाख घरं आहेत. त्या 1.25 लाख घरांपर्यंत आपल्याला पोहोचायचं शहरात आणि ग्रामीण भागामध्ये. आणि दुकानं वेगळी, हॉटेल वेगळे, पानपट्ट्या वेगळ्या. पानपट्ट्यावर तर काही जायला पाहिजे असं सांगायची गरज नाही, कारण चहा पान आपला हा होतच असतो. तेव्हा आपण ह्या सगळ्या कामामध्ये आता विशेषतः ग्रामीण भागामध्ये, जे ग्रामीण भागातले सुद्धा खूप लोक इथं आलेले आहेत आणि ते अशा बैठकांमध्ये फारसं बोलत नाही. तर दत्तात्रय बनसोडे तर मागे बसलेले आहेत त्यांचे. ते तुम्ही म्हणजे ते इंडियन चित्रपट आहे ना हिंदुस्थानी, त्याच्यातले ते सेनापती. हा, सेनापती असं आहे का? त्यामुळे तुम्ही एक आमच्या काँग्रेसचे सेनापती आहात. तर ही सगळी मंडळी आपापल्या भागामध्ये कार्यरत आहे. अनेकांनी या ठिकाणी हेही मत व्यक्त केलं की जातीयवाद वाढणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आणि मला एक दुसरं सुचवायचं की आता किमान महिनाभर माझ्याबद्दल जर कोणी चांगलं लिहिलं तेवढंच मला सांगा. खरंच म्हणजे माझ्याबद्दल समजा कोणी चांगलं लिहिलं तर ते सांगा. सुविचार, अविचार नका. कारण काय होतं तेवढंच येऊन सांगतात, त्यांनी असं लिहिलं, त्यांनी अशी पोस्ट टाकली, ते असं बोलते. काय गरज आहे? ते बोलू द्या ना, काय करायचं त्यांना. जे करायचं ते करू द्या. त्याच्यावरच जे आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे ना त्याची गरज नाही. बी पॉझिटिव्ह हे देखील तुम्ही डोक्यात असू. नेगेटिव्ह नकोच. त्याच्यामध्ये तुमचाही वेळ जातो, माझाही वेळ जातो. बरं तुम्ही काही मला सांगायला आला, तुम्हाला नाही म्हणता येत नाही मला, कारण तुमच्यावर माझं एवढं प्रेम आहे, मला ऐकूनच घ्यावं लागतं. पण शक्यतो आपण हे जे सगळं आहे ना नकारात्मक, महिनाभर आपण सकारात्मक राहायचं, नकारात्मक न. आणि अगदी काही लोक तर असे आहेत की कधी कधी मला असं वाटतं तो माझ्याकडे बघतो का नाही माझ्याकडे, कारण तो विरोधकांचंच मला सांगत असतो घडामोडी. मी कधी कधी प्रश्न, याला एवढी माहिती आहे विरोधकांची, ह्याला माझ्याकडे बघायला वेळ आहे नाही. असं सगळं आहे.
की आता अशा बैठका काही पुन्हा काँग्रेस भवनमध्ये अशा होतील असं वाटत नाही. पत्रकार परिषद वगैरे एखादी होईल, पण कार्यकर्त्यांची नेत्याची अशी व्यापक बैठक आता पुन्हा घेण्याची सोय असेल का याची मला शंका आहे. म्हणून ही अतिशय महत्त्वाची बैठक, या बैठकीमध्ये ज्या सूचना अनेकांनी केलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि या सूचना घेऊन आपण आता एक आराखडा तयार करूया आणि त्या आराखड्यानुसार आपण जर काम केलं तर मला स्वतःला खात्री आहे की लातूर शहरामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा चांगला विजय आपल्याला नोंदवता येईल. मराठवाड्यामध्ये आपल्याला चांगला विजय नोंदवता येईल हा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मगाशी जे मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हीच इथे नोंदवा, तुम्ही काय करणार आहात त्याप्रमाणे पक्ष आपल्याला मार्गदर्शन करेल. आपण ते काम करावं आणि जे काम तुम्ही घेताय ते पूर्ण करावं. त्यात पुन्हा महाविकास आघाडीचे जे मित्रपक्ष आहेत त्यांचा समन्वय आपल्याला साधायचा आहे, त्यामुळे त्यांची सुद्धा एक समिती इथे असली पाहिजे. आणि 29 तारखेची अधिकृत रूपरेषा जी आहे ती आमच्याकडनं आपल्याला कळवण्यात येईल, पण त्याच्या तयारीला तुम्ही लागा. आणि विक्रांत गोजमगुंडेंनी जे सांगितलं तसं जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की लाखाची मिरवणूक केली. त्यामुळं अशा प्रकारे जर आपण काम केलं तर मिरवणूकही लक्षवेधी होईल आणि पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा लातूरचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला नोंदवता येईल. याच शुभेच्छासह मी माझ्या विचारांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.